जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। म्हणजे सुदामा हा नाव म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे मित्र। आम्ही स्वाध्याय करवलं, बाल स्वाध्याय। त्या स्वाध्याय झाल्यानंतर मुलांना खाऊ मिळायचे, मग तिथे एक पाटी असायची सुदामा पुरीकडे। मग तो सुदामा पुरीकडे म्हणजे स्वयंपाक घराकडे असं तो। मग आम्हाला तर मी पण असं काही व्यवसाय करू शकतो, काय अवघड नाही। 4 दिवस दुकानात खा, बिझनेसचं नेचर बघ, आपल्याला काय वाटतं, मनापासून आवाज काय पॉझिटिव्ह आवाज होतं, पुढचं मार्ग ओपन होतं। ऍक्च्युली नोकरी सुरुवातीला केल्याने ऍक्च्युली कसं राहायचं, मालक कसा असतो, हा पहिले हे होतं। नमस्कार, मी अजित चव्हाण। जागर कट्टाच्या आजच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज जागर कट्टावरती मी अशा एका माणसाला आपल्याला भेटवणार आहे की सामान्य परिस्थितीतून एक तरुण आपला ब्रँड महाराष्ट्रामध्ये खाद्य क्षेत्रात जे अतिशय आव्हानात्मक क्षेत्र आहे कसं उभारू शकतो याची प्रेरणा देणारी पुढची 30 मिनिटं असतील। अतिशय लक्षपूर्वक ही मुलाखत आहे का। आपल्याबरोबर आज राजवंदन सर आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया। सर, खूप मनापासून स्वागत आपलं। सुदामा, खर तर सुदामा म्हटलं की पोहे, सुदाम्याचे पोहे हे भारतात, हिंदू धर्मात, जगात कुठेही जन्माला आलेल्या मुलाला उपजत माहिती असते, पण तुमच्या सुदामा मधलं नुसतेच पोहे नाही, अगदी पिझ्झा, बर्गर, महत्वाचं म्हणजे सगळं चाट आणि पाणीपुरी। लोक रांगा लावून पुण्यामध्ये जेव्हा सुदामा या ब्रँडला पसंती देतात, निश्चितपणे तुम्हाला आनंद होत असेल, पण सुदामाचा सुदामा होईपर्यंतचा प्रवास कसा होता, कशी सुरुवात झाली? ऍक्च्युली पहिलं कॅन्टीन चालवायचं। बर, गव्हर्नमेंट ऑफिसची टेंडर घ्यायचं, कॅन्टीन चालवायचं, पण ते ऑफिशियल असल्यामुळे 5 नंतर काहीच काम नसायचं। मग 5 नंतर काहीतरी पार्ट टाइम करायला पाहिजे, म्हणून ह्या हिशोबाने आपण पार्ट टाइम 5 नंतर काहीतरी पाहिजे, तर त्या शोधत होतो। 4 तास गमतीशीर जायला पाहिजे, पण मग संध्याकाळचं काय चालतं गमतीशीर, मग बेळ पाणीपुरी सुचला। मग हा बेळ पाणीपुरी एक छोटासा स्टॉल बदामी चौकात एअरपोर्ट रोडला सुरू केलेला। तो 6x6चा स्टॉल होता। हा, तिथून हा प्रवास सुरू झालेला आहे। मग ऍक्च्युली तो आउटसाइड होता, एअरपोर्ट साईडचा होता, लोक खास त्याकरता रिक्षा करून किंवा कारने फॅमिली असं तिथपर्यंत यायची। बरेच जण म्हणायचे खूप आउटसाइडला लागतं, मग आम्हाला सिटीमध्ये पाहिजे किंवा ह्या भागात पाहिजे, मग कसं करायचं? मग त्याला क्वालिटी चांगली असल्यामुळे ही प्रतिक्रिया होती। येस। मग त्यानंतर मग एका मित्र परिवारामध्ये स्पोर्ट तयार करून देणे। मग फ्रँचायझी हा टेक्निकल नाव नव्हता, फक्त एकमेकांना बिझनेस मध्ये आणणं आणि जोड लावून देणे, हा प्रकार सुरू झाला। मग नंतर त्याला टेक्निकल नाव, हा फ्रँचायझी मॉडेल झाला। मग फ्रँचायझी सुरू झाली, आता 95 आउटलेट झाले पुण्यामध्ये। एक गोष्ट आहे बघा, भारत एकेकाळी वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध होता। एक एक धागा जोडत जाऊन पैठणी सारखी महावस्त्र तयार करणाऱ्या पद्मशाली समाजामधनं सर येतात, आणि मला असं वाटतं की 5-6 पिढ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही स्थायिक आहात, त्यामुळं पक्का पुणेकर आणि मराठी माणूस कुठेतरी चिकाटी असते डीएनए मध्ये। आणि मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट एका अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याला फार महत्व असतं। आज
95 दुकान आहेत सुदामा या चाटच्या ब्रँडची. ती क्वालिटीसाठी प्रसिद्ध आहे, कारण लोकांना माहिती इथं खाल्लं तर आपल्याला त्रास काहीच होणार नाही. एक विश्वास आहे. एक विश्वास आहे. एक साधं पाणीपुरीचं दुकान, ते सुदामा नावाचा ब्रँड. हा प्रवास कसा होता? फक्त एकच होतं की चांगलं काम करायचं, आणि चांगलं काम करत गेलं तर प्रामाणिकपणे सगळं काही मिळत जातं, निसर्ग देत जात, एवढंच. तुमच्याशी बोलताना एक शांत नंदादीप तेवतोय याचा भास होतो, कारण मला असं वाटतं की आध्यात्मिक अधिष्ठान असल्याशिवाय हे शक्य होत नाही. खूप व्यवसायाची गडबड, धावपळ, सगळं हे असताना सुद्धा काय असे राजू वन्नम यांच्याकडे की एक सामान्य व्यावसायिक ते एवढं मोठं नाव असलेल्या ब्रँडचा मालक, हा प्रवास तुम्ही करू शकता? काय असं वेगळं आहे? अजून तर ते मला फिलिंग वाटत नाही मी कुठं पोहोचले काय नाही. बरं. मी त्याच ठिकाणी राजू आहे, आणि जो पूर्वी राजू आहे आताही तसंच राजू आहे. हे फरक अजून मला भासवत नाही. खर तर मला तुम्हाला बोलतं करायचंय. ज्यांना स्वतःबद्दल फार बोलायचं नसतं त्यांचं असे उत्तर असतं, आणि ते मोठेपणाचं लक्षण असतं. परंतु आपण जे काम करतो ते काम इतक्या उत्कृष्ट क्वालिटीचं करायचं की त्याची चर्चा झाली पाहिजे, नाव झाली पाहिजे. तसं आता सुदामाचं झालंय. इतर ब्रँडपेक्षा सुदामाचं चाट, सुदामाचं खाणं, सुदामात मिळणारं जेवण कसं वेगळं आहे? काय काय विकता तुम्ही, आणि ते काय क्वालिटीचं असतं? सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला सेंट्रल किचन आहे. एक स्टँडर्डाइज पद्धतीने सगळं रेसिपी सेट केलेली आहे, आणि जो काही बॅच तयार होतो आणि तोच बॅच सगळं डिस्पॅच होतो. त्यामुळे तो टेस्ट आणि क्वालिटी हे सगळं डेव्हलप करून मेंटेन केलेलं आहे. जेव्हा ग्राहक आपल्याकडे येतात, खूप वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये तुमच्या दुकानात काय काय खायला मिळतं, काय काय असतं जरा सांगा आम्हाला. म्हणजे नातवंडापासून आजोबापर्यंत एन्जॉय करू जाऊ शकतात असे प्रोडक्ट आहे, आणि तिन्ही ऋतूमध्ये प्रोडक्ट चालणारे आपण तसे प्रोडक्ट ठेवलेले. वा, काय काय असतं या प्रोडक्ट्स मध्ये? मेन म्हणजे भेळ पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी, पिझ्झा, बर्गर, पावभाजी, कोल्ड कॉफी, हे सगळं तुम्ही देता. हे कसं सुचत गेलं वाढलं पाहिजे, वाढवलं पाहिजे? म्हणजे ऋतूप्रमाणे एक प्रश्न पडला होता. आता उन्हाळा आलाय, थंड काहीतरी पाहिजे, मग कोल्ड कॉफी द्यायला पाहिजे. मग लहान मुलं आले, कॉलेजची मुलं आले, त्यांना काहीतरी वेगळं पाहिजे, मग त्यांना पिझ्झा बर्गर द्यायला पाहिजे. फॅमिली आल्यानंतर त्यांची चॉईस त्यांना पूर्ण व्हायला पाहिजे. त्या सगळ्या शोधांमधनं हे वेगवेगळे खाद्यपदार्थ तुम्ही बनवत गेला. पण आम्ही सुदामाची दहीपुरी किंवा पाणीपुरी खाल्ली तर ती इतर ठिकाणापेक्षा वेगळी असते. हे काय, म्हणजे नक्की असं काय टाकता तुम्ही त्याच्यामध्ये की लोक वारंवार येतात? काय नाही, मेन म्हणजे तुमचा रॉ चांगला असला ना, प्रोडक्ट चांगला तयार होतो. आम्ही मेन म्हणजे रॉ चांगल्या क्वालिटीचं परचेस करतो. त्याची बनवण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप किती असतो, की सगळं मशीन मधूनच तुम्ही तयार करता? एक 20-25% मानवांचा हस्तक्षेप असतो, बाकी सगळं मशीन पद्धतीने बनवलं जातं. तुमची सुरुवात पुण्यामधनं झाली. थोडं तुमच्याबद्दल सांगा, कळू देत. सुदामाचा नेमका मालक कोण आहे? कोणी कष्ट करून इतका, म्हणजे खरं तर उद्योग करण्यासाठी धडपडणाऱ्या आपल्या मराठी मुलांकरता तुमच्यासारखं एक व्यक्तिमत्व निश्चितपणे आदर्श. आणि मला या मुलाखतीतनं खरं तर तेच तुम्ही उलगडून सांगायचे. काय पारिवारिक बॅकग्राऊंड होतं? म्हणजे फार आम्ही पहिले म्हणजे पेठेमध्ये राहायचो, पालखी चौकात. फार म्हणजे वडील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कामाला होते, आई बीडी बनवायची, आणि मुळात शिक्षण कमी. मग काहीतरी जॉब करायचा, म्हणजे जॉब पण नाही मिळणार कारण शिक्षण कमी, म्हणून काहीतरी व्यवसायच करायचा हा डोक्यात ठरलेला होता. म्हणजे काकांबरोबर मी कॅन्टीनला जायचो. काकांचा कॅन्टीन व्यवसाय होता, त्यांच्यावर हॉटेल इंडस्ट्री पाहिलं, किंवा कॅन्टीन म्हणजे गव्हर्नमेंटचे टेंडर घ्यायचे, पण किती केलं तरी ते कंपाऊंडच्या आत आहे. आपण कंपाऊंडच्या बाहेर काहीतरी करायला पाहिजे, भले छोटं करूया. पण ह्या उद्देशाने मी छोटा स्टॉल सुरू केला पार्ट टाइमच्या हिशोबाने. आज देवाच्या कृपेने फुल टाइम झाले.
म्हणजे कॅन्टीन व्यवसायातनं संध्याकाळी आपल्याला वेळ मिळतोय, काय करावं तर हे केलं पाहिजे आणि त्याचं आज एवढ्या मोठ्या उद्योगामध्ये रूपांतर झाले. तुम्ही माझे मित्र आहात म्हणून मला कौतुक आहे अशातला भाग नाही, पण तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वांनी आपल्याला आलेल्या अडचणी अशा सार्वजनिक मंचांवरती मांडल्या पाहिजे, कारण नव्यानं व्यवसायामध्ये येणाऱ्या मुलांना या सगळ्याचा मोठा फायदा होतो. काय आव्हानं होती हा व्यवसाय मोठा करताना? हो, खूप म्हणजे खूप काही गोष्टी फेस करायला लागलं. म्हणजे पहिली गोष्ट स्थानिक अडचणी, गर्दी झाली तरी इतर अडचणी, म्हणजे ट्रॅफिक पासून तर खूप काही गोष्टी. पण तेवढंच पुणेकरांनी डोक्यावर पण घेतलेलं आहे. म्हणजे पण करत जावा, अडचणी सुटत जातील. थांबू नये, कुठल्याही अडचणीला खचू नये. पण निर्विवाद पुणेकरांनी तुम्हाला चाटचा बादशाह म्हणजे सुदामा गेलं तर तृप्त होऊन परत यायचं या भावना आहेत, आणि चाटचा बादशाह असं पुणेकरांनी तुम्हाला बिरुदावली दिली. किती समाधान वाटतं? खूप समाधान वाटतं सर. आता काय, मी ज्यावेळेस 2007 मध्ये चालू केलं त्यावेळेस जस्ट जानेवारी मध्ये चालू केलं, आणि त्या पिरियड मध्ये नवीन जोडपं लग्न झालेले, ती मेहंदी वगैरे मी बघायचो, आणि ते आपुलकीने आपल्या पुण्यामध्ये छान पाणीपुरी भेटते, ते जोडपं यायचं, खायचं. काही दिवसानंतर तो प्रकार वेगळा दिसायचा, लहान हातात बाळ दिसायचा, ते बाळाला घेऊन यायचं आणि काउंटर उभा करायचे असं. मग तोच बाळ आज 10वीत आहे, आणि ते एक जनरेशन वाईज मला कळून येतं की म्हणजे तुम्ही लग्न झाल्यापासून तर ते बाळापासून तर आज 10वीचे विद्यार्थी मुलांना घेऊन येतात. पण ग्राहकांशी खूप छान संबंध या निमित्तानं तुमच्या तयार झाले. पण मला व्यवसायाबद्दल सांगा की तुमचं नुसतंच एक दुकान, तुमचा स्वतःपुरताचा व्यवसाय, ही गोष्ट वेगळी असते, पण 90-95 शाखा, त्यांचं संचालन, त्याच्यासाठीचं सर्टिफिकेशन, हे सगळं निश्चित आव्हानात्मक असेल. कसं मॅनेज केलंय? म्हणजे हे नवीन उद्योजकांसाठी मी विचारतोय, सुरुवात कशी होत गेली? एकाचे 2, 3, आता 95, हा प्रवास कसा होता? काय होतं, म्हणजे मी ऑलरेडी पहिले जॉब पण केलेला आहे, काही दिवस कॅन्टीन पाहिलेले, माझं शून्य सगळ्यांनी पाहिलेले. आणि नोकरी किती वर्ष केली? 5 वर्ष नोकरी केली. हा प्रश्न मी याकरता विचारला की आमच्या तरुणाईला मी नोकरी करणार नाही, मला धंदाच करायचा आहे असं ज्यावेळेला मुलं म्हणतात, त्यावेळेला शिकण्यासाठी नोकरी केली पाहिजे. हा माझा स्वतःचा अनुभव. 5 वर्ष नोकरी केली, पुढे मग त्यामधलं मला राजूने सगळं, राजू कसा होता आणि कसं झाला. मग राजूकडे गेल्यानंतर काहीतरी मार्ग निघेल. मग माझ्याकडे आल्यानंतर मी पण असं काही व्यवसाय करू का, करू शकतो, काय अवघड नाहीये. 4 दिवस दुकानावर थांब, बिझनेसचं नेचर बघ, काय वाटतंय, मनापासून आवाज काय येते, पॉझिटिव्ह असेल तर पुढचं मार्ग ओपन होतील. असंच करता करता हा परिवार जोडत गेला. आता 95 शाखा आहेत. या सगळ्या शाखांमध्ये चांगल्या प्रतीचा माल गेला पाहिजे, याकरता काय करता? त्याकरता आपलं काही वेगळं युनिट आहे का? त्याकरताच R&D डिपार्टमेंट असतात. एक प्रोडक्टसाठी आम्ही 3-3, 4-4 वर्ष त्याच्यावर काम करतो. त्यानंतर आम्ही तो लॉन्च करतो. आता किती असे डिपार्टमेंट सुदामाच्या परिवारामध्ये आहे प्रोडक्शन मध्ये? प्रोडक्शन डिपार्टमेंटच वेगळं आहे. बर. आणि असे किती विभाग आहेत? एकच ठिकाणी सेंट्रलाइज मोठे किचन. बर. आणि या सेंट्रलाइज किचन मधनं तुमच्या 95 शाखांना तुम्ही सगळ्या खाद्यपदार्थांचा पुरवठा करता, पॅक फूड्स. मला एक सांगा, 10-15 हजार रुपयांची नोकरी करणारी जी मुलं आहेत, त्या मुलांनी वेगळ्या व्यवसायाच्या वाटा अशा जर निवडायचं ठरवलं, काय तुम्ही सल्ला द्याल, काय त्यांना मार्गदर्शन कराल? नोकरीमधनं ऍक्च्युली नोकरी सुरुवातीला केल्याने ऍक्च्युली कसं राहायचं, मालक कसा असतो, हा पहिले हे होतं. आणि नोकरीमध्ये टाइम टू टाइम जाणं येणं, वेळेची किंमत कळती आणि जबाबदारी कळती. ऍक्च्युली व्यवसायच करायला पाहिजे.
भले छोटा असो पण स्वतःचा व्यवसाय असला. स्वतःचा व्यवसाय करायचा. वडम साहेब, आज जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता, सुदामाचा हा प्रवास किती वर्षांचा आहे आणि आता कसं वाटतं? आज 17 वर्ष पूर्ण आले सुद्धा. मागवळून कधी पाहिलंच नाही, कारण टार्गेट भरपूर आहे. क्या बात. सुदामाचं एक दुकान ते 95 दुकान आणि एक सुदामा वेल नोन ब्रँड. एक मी बघितलं की तुमचं दुकान, तुमचं शोरूम, तिथे असणाऱ्या वस्तू, तिथे असणारी अंतर्गत सजावट आणि मिळणारं प्रोडक्ट हे उच्च दर्जाचं असतं हे बघता क्षणी कळतं. त्या क्वालिटी कंट्रोलच्या पाठीमागचा नेमका उद्देश काय? कारण बघता क्षणी एखाद्याला असं वाटतं अरे हे चकाचक दुकान आहे, इथे खूप वस्तू, म्हणजे इथे फार महाग मिळेल की काय खायला, पण तुलनेनं दरही तुमचे फार परवडतील. म्हणजे 30-35 रुपयामध्ये पाणीपुरी तुम्ही देता, कसं शक्य होय? कारण की जे सायकलवर येणारा मुलं असो, म्हणजे फॅमिली असो किंवा स्टुडंट असेल, ते सहज येऊन आपल्या इथं खायला पाहिजे. हे माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं. जास्त रेट वाढवायचं नाही, म्हणजे स्टुडंट मधले पण आल्यानंतर ते पार्टी करता आला पाहिजे शाळेतून सुटल्यानंतर. तोच मी फोकस ठेवलेला आहे. मी असं ऐकलंय की एकही पॅकबंद पदार्थांमध्ये असतो तसं प्रिझर्वेटिव्हचा रासायनिक अंश तुमच्या कुठल्याच प्रोडक्ट मध्ये नसतो. हे खरं आहे का? म्हणजे सगळं ताजंच असतं, हे खरं आहे का? हो, तो आउटलेट मध्ये असतो, पण जेव्हा प्रोडक्ट पॅकिंग मध्ये येतं ना, तो पीपी फॉर्म मध्ये करायला लागतं. टेक्निकल गव्हर्नमेंटच्या नॉर्म नुसार पीपी फॉर्म मध्ये करायला लागतं. अधिक ताजं आणि उत्कृष्ट क्वालिटीचं सुदामाचा चाट, त्याची चवच वेगळी. म्हणजे साधी पुरी असली ती अधिक कुरकुरीत आहे. मी गोड पाणीपुरी खातो, मी तुमच्या इथे खाल्ली आहे, त्या गोड पाणीपुरीची अगदी चवच वेगळी असते. म्हणजे मला तशी चव इतर ठिकाणी कुठे मिळालीच नाही. तुमचं दही फारच वेगळं असतं, किंवा तुम्ही वर्ण भुरभुरता ते फरसाण, ती शेव. इतर ठिकाणी बऱ्याचदा आम्ही खातो की चाट खाण्याची मजा, ते सादळलेलं असलं किंवा त्याच्या चवीमध्ये मीठ जास्त असलं तर खाण्याची मजा निघून जाते. ते मी अनेकदा सुदामामध्ये खाल्लंय, तुम्ही समोर नसताना अनेकदा खाल्लंय. त्यात बदल होत नाही, याचं काय गमक आहे? तेच, प्रत्येक भेळीचं पॅकिंग आमचं वेगळं असतं. प्रत्येक प्रोडक्टचं एक पॅकिंग स्टँडर्डाइज करून ठेवलेलं आहे. म्हणजे छोटे छोटे बॅच केलेले, असं नाही बल्कमध्ये, सगळं पॅकिंग मध्ये स्टँडर्डाइज असल्यामुळे ते मेंटेन राहतं. त्याच्याकरता तुम्ही विशेष लक्ष देता. बरं, मला एक सांगा, आपल्या पुरचुंडीवर पोयांनी भगवान श्रीकृष्णाची भूक तृप्त करणाऱ्या सुदामाचं नाव या तुमच्या ब्रँडला आहे आणि त्या नावामध्येच एक तृप्तीचं समाधान आहे. सुदामा नाव ठेवावं हे कसं सुचलं किंवा ते नाव कोणी दिले? काय इतिहास आहे त्याचा? मेन म्हणजे सुदामा हा नाव म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे मित्र, तो सगळा आवडता विषय. आणि आम्ही बालपणी पांडुरंग शास्त्री आठवले, आम्ही स्वाध्याय परवल बाल स्वाध्यायला द्यायचो. त्या स्वाध्याय झाल्यानंतर मुलांना खाऊ मिळायचा. मग तिथे एक पाटी असायची सुदामापुरीकडे. मग तो सुदामापुरीकडे म्हणजे स्वयंपाकघराकडे असं तो होता. मग आम्हाला तर पोहे म्हणा, पुरी भाजी म्हणा, असं खाऊ मिळायचा. मग घरी जरी स्वयंपाक झाल्यानंतर आई जरी म्हटली चला जेवायला, स्वयंपाक तयार आहे, तर आम्ही सिस्टर वगैरे म्हणा चला सुदामापुरीकडे. तो सुदामापुरी बाल संस्कार मधूनच आलेला आहे. म्हणजे स्वाध्याय परिवाराचे साधक असल्यामुळं सुदामा हे नाव तुम्ही दिले. निश्चित ज्या पोचुंडीवर पोयांनी सुदामाच्या विश्वाच्या निर्मात्याची, नियंत्याची भूक भागली, ते नाव अगदी सार्थ ठरतंय. हजारो पुणेकर आणि आता महाराष्ट्रात बाहेरही तुमच्या सुदामाचं चाट आणि इतर पदार्थ जे खाण्यापिण्याचे, त्यानं लोकांचं मन तृप्त होतं. मला एक सांगा, व्यवसाय म्हणून आपण इथपर्यंत पोहोचू याकरता एक व्यावसायिक, छोटा व्यावसायिक, ते आता अनेक शाखा असणाऱ्या एका ब्रँडचा मालक,
काय काळजी घेतली पाहिजे आणि या प्रवासामध्ये म्हणजे मग शासकीय कागदपत्र असतील, तुम्ही खाद्यपदार्थांच्या व्यवसायामध्ये आहात त्यामुळे मग इतर सगळ्या परमिशन्स असतील, बाकी सगळ्या इतर गोष्टी असतील, हे आम्ही करू शकू का अशी शंका तरुणांच्या मनामध्ये असते. ती भीती कशी घालवाल? हा, ऍक्च्युली आजही सगळ्या गोष्टी लायसनिंग वगैरे सगळं सोपी गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहे आणि तुम्ही नियमित सगळं काम केलं तर काही गोष्टी भीती नसते. फक्त नियम ओलांडू नये याची काळजी घ्यायची. म्हणजे सगळं ऑनलाईन आहे, तुम्ही करू शकता. हो. एका प्रश्नाचं मला आणखी तुमच्याकडनं उत्तर जाणून घेण्याची उत्कंठा आहे, ती म्हणजे ज्या वेळेला आपण या व्यवसायामध्ये यायचं ठरवलं, इतरही लोक असतील, म्हणजे चाट हा तर विशेषतः महिला भगिनींचा अतिशय आवडता विषय. पण मग तुम्हाला असं वाटलं नाही का की अरे हा वेगळा मार्ग आपण चोखाळतोय, यशस्वी होऊ का, आपलं चालेल का? काय भावना होत्या तेव्हा मनामध्ये? तसं मी ऍक्च्युली आम्ही सहावी पुष्टीवर पुण्यात आहे, पण तसं साऊथचे. पण इडली सांबार सोडून पाणीपुरीकडे कसं काय वळालं हा प्रश्न बऱ्याच जणांनी केला. वा. पण मी पार्ट टाइमच्या हिशोबाने मी हे पाहिलेलं आहे. म्हणजे असं काही नसतं तुम्ही जनरेशन वाईज आलेले म्हणून तेच करायला पाहिजे. मी टायमिंग बघितलं होतं, पार्ट टाइम व्यवसाय पाहिजे आपल्याला. मग कुठला आहे इनिंगचा वेळ पाणीपुरी, त्यामुळे तो मी निवडले. भेळ पाणीपुरी हा दिसायला छोटा व्यवसाय दिसत असला तरी यातली आर्थिक उलाढाल आणि थेट लोकांच्या आरोग्याशी जोडलेला हा प्रश्न आहे, हा व्यवसाय आहे. या व्यवसायामध्ये काय खबरदारी घेतली पाहिजे तेही सांग. म्हणजे हा प्रश्न याकरता आहे की कदाचित या मुलाखतीनंतर महाराष्ट्रातनं अनेक जण आम्हाला सुदामाची फ्रँचायझी हवी आहे म्हणून तुमच्याशी संपर्क करतील. त्या मंडळींना काय सांगाल की व्यवसाय करायचा आहे, पण मी अजून एक गोष्ट ऐकली तुमच्याबद्दल की तुम्ही आलेल्या प्रत्येकाला, पैसे भरायची इच्छा असलेल्या प्रत्येकाला तुम्ही तुमच्या ब्रँडचं नाव देत नाही, काय कारण आहे याच्या पाठीमागे? ज्यांना गरज आहे त्यांनाच व्यवसाय द्यायला पाहिजे, माझा उद्देश आहे. कारण पैसे लावून इन्व्हेस्टमेंट ऑटोपायलटवर बिझनेस करायला जातात, भावना नसतात. त्यामुळे ज्यांना फार गरज आहे त्यांना व्यवसाय मिळायला पाहिजे, मी ती संधी देत असतो. क्या बात आहे. म्हणजे खरोखर या उत्तरानं मला खरंच तुमचं कौतुक करावं असं वाटतं की गरजवंतांना हा व्यवसाय आपण दिला पाहिजे, या तुमच्या भावना आहेत. आज तुमच्या उत्कृष्ट क्वालिटीमुळं सुदामाचं पुण्यामध्ये नाव आहे आणि लोकांना चाट जर खायचा असले तर पहिला प्रेफरन्स सुदामाला असतो. हे 17 वर्षातलं तुमचं यश आहे, त्याकरता तुमचं अभिनंदन. पण राजू वंदन स्वतःला कुठं बघताय, तुम्हाला कुठं जायचंय, काय तुमचं अंतिम स्वप्न आहे व्यवसायात? हा पुण्यापुरता नाही, आता इंटरनॅशनल ब्रँड आला पाहिजे. या बात हा एक धोरण आहे. आणि पहिलं तर आता म्हणजे तो इंटरनॅशनल ब्रँडचा तो प्रवास आहेच, पण आता पुण्यापासून तर आपल्या आजूबाजू जे शहरात आहे तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. असं करता करता आपण केव्हा पण नॅशनलाइज किंवा बाहेरच्या देशात ब्रँड हे करू, तो वाट पाहतोय. राजू वंदनजी, कॅन्टीन मध्ये काम करणारा एक मुलगा, ते सुदामा नावाच्या यशस्वी ब्रँडचा मालक, ही तुमची ठसठशीत ओळख महाराष्ट्रामधल्या कोट्यवधी तरुणांना प्रेरणा देणारी आहे. बऱ्याच लोकांचं म्हणणं असं असतं की मला उद्योजक व्हायचंय, मला व्यावसायिक व्हायचंय, पण स्वप्न फार मोठमोठी असतात. छोट्या स्वप्नातनं, छोट्या सुरुवातीतून मोठं स्वप्न साकार करता येतं, याचं सुदामा उत्कृष्ट उदाहरण आहे. काय सांगाल अशा लोकांना की सुरुवात केली पाहिजे, मग छोटं असलं तरी चालेल, तुम्ही काय सांगाल? खरंच सुरुवात केली पाहिजे. पहिलं मुळात म्हणजे आपल्यामधला जो मी केलं तर लोक काय म्हणतील किंवा तो हे मला जमेल का, मी करू शकतो का, हे जर सोडलं तर नक्कीच आपण यशाच्या वाटेवर चालीवर चालणार. क्या बात. राजू वंदनजी, सुदामाच्या एकूण सगळ्या वाटचालीमध्ये आतापर्यंत कोणाकोणाचे आभार मानायचे? पहिलं म्हणजे माझी टीम,
माझे सहकारी, जे सुरुवातीपासून आजपर्यंत मला साथ देतात आणि याच्या पुढेही देतील हा विश्वास आहे मला. तुमचे ग्राहक तर आहेत ना, त्यांच्यामुळे तर चालले. निश्चित. खरं तर तुम्हाला बोलतं करणं हे यासाठी मला आवश्यक वाटलं की तुमच्यासारखा संघर्ष करून व्यवसायामध्ये पुढे आलेल्या माणसांचं काम लोकांच्या पुढे आलं पाहिजे. सुदामा हा ब्रँड पुण्यात, महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे, पण त्या ब्रँडच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे आजच्या या मुलाखतीच्या निमित्तानं करणार आहे. राजू मॅडमजी, तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचा सुदामा आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या पोयांनी जगभरामधल्या लोकांची क्षुधाक शांती करो आणि तुमचं चाट असंच लोकप्रिय राहो या मनापासून आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. राजू वंडम यांच्याशी बोलताना एक गोष्ट निश्चितपणे जाणवली की उद्योग किंवा व्यवसाय करताना त्याचं स्वरूप छोटं भासत असलं तरी तुमची ध्येयासक्ती असली तर त्याचं अंतिमता ध्येय हे इतकं मोठं होऊ शकतं. एक छोटीशी गोष्ट आहे आपल्या आयुष्यातली जी आपल्याला आनंद देऊन जाते, ती म्हणजे चाट. आणि ती खाताना खिशालाही चाट फारशी लागत नाही. ती उत्कृष्ट क्वालिटीची नसली तर आपला घसा खराब होतो, आपण आजारी पडतो. विशेषतः महिला भगिनींसाठी हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. पण सुदामाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना अतिशय उत्तम दर्जाचं चाट देणाऱ्या राजू वंडम यांच्या संघर्षाची ही प्रेरणादायी कहाणी आपल्याला व्यवसायात पुढे जायला नक्कीच मदत करेल. जागर कट्टावर आज इतकंच. आपल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या घर, ऑफिस, हॉटेल, रस्ते, कंपनी आणि उद्यानांसाठी लागणारे फ्लेवर ब्लॉक मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर. आपल्या नाशिक जिल्ह्यातील कोटमगाव येथे योग्य दराचे फ्लेवर ब्लॉक तसेच कंपाऊंड ब्लॉक, सिमेंट बेंच तसेच PSC पोल्स योग्य दरात. आमचा पत्ता कोटमगाव एकलहरा रोड, नाशिक. तसेच आमचा ऑफिस पत्ता अंबिका अपार्टमेंट, दुसरा मजला, साधू बासवणे रोड, मायको सर्कल, नाशिक. आपण आमच्या या प्रॉडक्टला विकत घेऊन याचा आनंद घ्यावा आणि 100% रेंजर इन्फ्रास्ट्रक्चरची गॅरंटी असणार आहे. नंबर आणि पत्ता खालील दिलेल्या याच्यात तुम्ही बघू शकता आणि नक्की कॉल करा. धन्यवाद. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक रोड, जेल रोड परिसरातील पवारवाडी येथे 21 लाखांची चोरी केलेल्या एकाला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथून युनिट 2च्या पथकानं पाठलाग करून सीताफीने दिनांक 22 मार्च रोजी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार नाशिक रोड, जेल रोड परिसरातील भैरवनाथ मंदिर पवारवाडी येथे शिष्याच्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेल्या साधू महाराजाने 21 लाख रुपयांची रोकड चोरी केल्याची तक्रार दिनांक 10 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी शिष्य रामदास दोडके यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुरुजी उर्फ गोपाल महाराज, मूळ नाव मेहुल संजय डोंगरे, वय वर्ष 33, राहणार बुलढाणा, याच्या विरुद्ध दुपारी 3 वाजेच्या सुमारास चोरीचा गुन्हा दाखल केला होता. रामदास दोडके यांच्या घरी डोंगरे यांनी भेट दिली. यावेळी घरातून जाताना गुरुजी डोंगरे यांनी शिष्य रामदास दोडके यांच्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेल्या 21 लाखांची रक्कम चोरी करून नेली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील घरफोड्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या.
त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा युनिट 2चे पथक बुलढाणा जिल्ह्यात तपासासाठी रवाना झाले। गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील फरार असलेला गुरुजी उर्फ गोपाल महाराज उर्फ मेहुल संजय डोंगरे वय वर्ष 33 राहणार दरेगाव तालुका सिंदखेड राजा याला स्विफ्ट कारमध्ये पळून जाताना त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय, तर पुढील तपासासाठी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलं असून त्याच्याकडून एक स्विफ्ट कार, 2 सोन्याची अंगठ्या, सोन्याचे गहूमणी, सोन्याचा एक गोफ, मोबाईल फोन असा एकूण 9,03,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 9/3/24 रोजी पोलीस स्टेशन नाशिक रोड येथे फिर्यादी नामे रामदास सुदाम दोडके राहणार भैरवनाथ नगर नाशिक रोड हे पोलीस स्टेशनला आले व त्यांनी तक्रार दिली की त्यांच्या घरी गोपाळ महाराज व त्याचा साथीदार एक आले होते व ते दूध आणण्यासाठी बाहेर गेले असता त्यांच्या घरातील नगदी रोख 21 लाख रुपये घेऊन गेलेले आहेत अशी तक्रार दिल्याने पोलीस स्टेशन नाशिक रोड येथे कलम 380 भादेप्रमाणे दाखल करण्यात आला होता। सदरील गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त साहेब नाशिक शहर व DCP क्राईम सर बच्छाव साहेब, ACP कोल्हे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम युनिट 2ने समांतर तपास केला असता तपासामध्ये आम्ही तांत्रिक विश्लेषण यांची मदत घेऊन सदरील आरोपींचा शोध घेतला, तसेच गोपनीय माहिती सुद्धा घेतली, पण आरोपी वारंवार आम्हाला चकमा देत पळत होते। शेवटी आरोपींची बातमी मिळाल्यानंतर आम्ही जिल्हा बुलढाणा येथे जाऊन सदरील आरोपी गोपाळ महाराज यास दरेगाव तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथून स्विफ्ट कार सोबत ताब्यात घेतले व त्यास घेऊन पोलीस स्टेशन नाशिक रोड येथे आणले असता त्यास त्याचे नाव गाव विचारले तर त्याने त्याचे नाव मेहुल संजय डोंगरे व 31 वर्ष असे सांगून उर्फ गोपाल महाराज असे सांगितले व सदरील गुन्हा त्याने केल्याचे सांगितले। मग गेल्या मालाबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले सदरील रकमेतून मी सोन्याचे दागिने विकत घेतलेले आहे, ते दागिने सध्या गाडीमध्ये आहेत असे म्हणून त्याने ते दागिने कारमधून पोलिसांना काढून दिलेले आहे। सदरील आरोपी हा सध्या पोलीस रिमांडमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशन असून अधिक तपास चालू आहे। सदरील गुन्ह्यामध्ये आमचे युनिट क्राईम 2चे API जाधव साहेब, हवालदार काळे, ASI शेळके, नंदू नादेडकर व आमच्या पूर्ण स्टाफने अतिशय मेहनत घेऊन सदरील आरोपींना अटक करण्यात काम केलेलं आहे। तसेच यातील दुसऱ्या आरोपीचे नाव विचारले असता त्याने साबळे एवढे सांगितलेले आहे। याबाबत अधिक तपास चालू आहे। सदरील आरोपीकडून आम्ही स्विफ्ट कार, 15 ग्राम वजनाची बदामी आकाराची सोन्याची अंगठी, पुन्हा दुसरी सोन्याची अंगठी, 5 तोळ्याचे सोन्याची चेन व सोन्याचे गहूमणी 1 तोळ्याचे, सोन्याचा गोप 50 ग्रॅमचा, एक किमती मोबाईल 10,000 रुपयाचा असा एकूण 9,03,000 रुपयाचा माल सदरील आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे व सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन नाशिक रोड हे करीत आहे। कॅश स्वरूपात सध्या पैसे मिळाले आम्ही अधिक तपास करत आहोत। ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, पोलीस हवालदार शंकर काळे, नंदू नांदुर्डीकर, प्रकाश भालेराव, विलास गांगुर्डे, प्रकाश महाजन, सुनील आहेर, संजय साणप, प्रकाश बोडके, सोमनाथ जाधव तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी, पोलीस अंमलदार रुमाले आणि त्यांची टीम यांनी यशस्वीरित्या राबवली आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नाशिक पुणे महामार्गावरील मोहदरी घाटामध्ये काल दिनांक 23 मार्च रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास बर्निंग बसचा थरार बघायला मिळालाय।
बस चालक आणि वाहनाने प्रसंगावधान राखल्यामुळे बसमधील 10 प्रवासी सुखरूप बचावलेत. सिन्नर आगाराची बस क्रमांक MH40N9421 ही बस नाशिक येथून सिन्नरकडे काही प्रवासी घेऊन येत होती. मोहदरी घाट परिसरात बस आली असता अचानक बसच्या इंजिनने पेट घेतला. बसला आग लागल्याचं लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला घेतली. चालकाने आणि वाहकाने बसमध्ये असलेल्या 10 प्रवाशांना तात्काळ खाली उतरवत बस रिकामी केली. त्यानंतर काही वेळातच बसच्या पुढील बाजूने पूर्णपणे पेट घेतला. काही क्षणातच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीची माहिती मिळताच सिन्नर नगर परिषद आणि MIDCचे अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन जवानांच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यासाठी त्यांना यश मिळाले. मात्र तोपर्यंत बसची पुढील बाजू जळून खाक झाली होती. दरम्यान या आगीमुळे काही काळ महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी येत वाहतूक सुरळीत केली आहे. जागर जनस्थानसाठी कैलास नवले, सिन्नर. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. 10वीची परीक्षा सुरू असताना नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. सातपूर परिसरात कामगार वर्ग असल्यामुळे या परिसरात हिंदी भाषिक देखील मोठ्या प्रमाणात आहेत. सातपूर येथील एका हिंदी भाषिक शाळेत 10वीची परीक्षा सुरू असताना एका विद्यार्थ्याच्या बॅगेत चक्क कोयता सापडलाय. 10वीची परीक्षा सुरू असल्यामुळे परीक्षा केंद्रात बॅग नेण्यास मज्जाव आहे. त्यामुळे एका विद्यार्थ्याने बॅग परीक्षा हॉलमधून बाहेर ठेवली आणि परीक्षेला गेला. मात्र ही बॅग परीक्षा केंद्रावर सुरक्षा करण्यासाठी असलेल्या होमगार्डला संशयितरित्या आढळली आणि ही बॅग त्याने उघडली असता या बॅगेत चक्क कोयता असल्याचं होमगार्डला निदर्शनास आलं. होमगार्डने तात्काळ स्थानिक सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना ही माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी हिंदी महाविद्यालयात गुन्हे शोध पथकास पाचारण केलं आणि परीक्षा संपल्यानंतर ही बॅग आणि त्या विद्यार्थ्यास पोलिसांनी ताब्यात घेतलं. या विद्यार्थ्याची चौकशी केली असता विद्यार्थ्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. पोलिसांनी या विद्यार्थ्यावर कारवाईसाठी पुढील तपास सुरू केलाय. या संदर्भात सातपूर पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे. संगमेश्वरमध्ये असलेल्या हिंदी विद्यालयामध्ये आपले होमगार्ड बंदोबस्तासाठी होते. त्या ठिकाणी पॅसेजमध्ये एका बॅगमध्ये आपल्या होमगार्डला कोयता दिसला होता. त्यामुळे त्यांनी मला ती माहिती दिली. ती माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांना मी त्या ठिकाणी पाठवलं. पेपर सुटल्यानंतर ज्या मुलांनी बॅग उचलली कोयत्याची त्यास पोलीस स्टेशनला आणि त्याकडे चौकशी केली. तो उडवडीची उत्तर देत होता, व्यवस्थित उत्तर देत नव्हता. त्यामुळे त्याच्यावर आम्हाला कारवाई करावी लागत आहे. त्याने कारवाई करत आहोत. कारवाई केल्यानंतर त्या पालकांच्या ताब्यात त्याला देण्यात येणार आहे. मागील सातपूर तसेच इतरत्र परिसरात ज्या शाळा आहेत त्यांनी सतर्कतेने मुलांच्या बॅगेस पाहून व्यवस्थितरित्या परीक्षेसाठी हे करावं. तसेच परिसरात राहणाऱ्या सर्व लहान मोठ्या मुलांना युवकांना मी अशा सूचना देतो की अशा प्रकारे कोणीही कोयते जवळ बाळगणार नाही. कोयते किंवा कुठलेही शस्त्र बाळगून मिळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. परीक्षा केंद्रात आलेल्या 10वीच्या विद्यार्थ्याच्या बॅगेत कोयता सापडल्यामुळे स्थानिक कामगार वस्तीमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. मात्र हा कोयता या 10वीच्या विद्यार्थ्याकडे आला कसा, परीक्षेच्या वेळी या कोयत्याचा त्याचा काय उपयोग असेल, असे एक ना अनेक प्रश्न मात्र आता उपस्थित होऊ लागले. त्यामुळे आपल्या पाल्याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे, असं पोलिसांच्या माध्यमातून पालकांना आवाहन करण्यात आलंय. या घटनेसंदर्भात सातपूर पोलीस अधिक तपास घेत असून पुढील तपास सुरू आहे. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, सातपूर. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344.
तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक.